तेच रंगीत तालीम ह्यांची 4 महिने चालू असते आणि 4 महिन्याच्या नंतर जे सादरीकरण आहे ते हे स्टेज आहे आणि हे पडदे वगैरे लावण्यासाठी बघू शकताय ह्याच ठिकाणी सादरीकरण केलं जातं आणि समोर गावकरी जे काही नाट्यप्रेमी आहेत ते बघण्यासाठी इथे येतात आणि समोरच ते मंदिर आहे तिरुपती बालाजीचं, ते सुद्धा खूप जुनं आहे. अशा पद्धतीचे जुने वाडेसुद्धा आहेत ह्या ठिकाणी आणि गावात संपूर्ण मिक्स असा समाज आहे. म्हणजे हा समाज नाही म्हणून असा नाही, संपूर्ण समाज ह्या गावामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. मी तर म्हणतो खऱ्या अर्थाने एखाद्या चित्रपटाला जर चित्रीकरण जर करायचं असलं तर खूप चांगल्या पद्धतीचं हे गाव आहे. सपोर्टिव्ह लोक आहेत. जर जमलंच कोणाला तर बघा. तर हेच ते रंगमंच आहे ज्या ठिकाणी नाटकाचे सादरीकरण होते आणि अशा प्रकारे हे इथे फोटो वगैरे लावलेले आहेत त्यांचे आणि हे बघू शकताय. खेड्यागावात हे बघणं म्हणजे खूप मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे आपल्या राज्य सरकारला, होईल तेवढे दखल घेण्यात यावी ह्या कलाकारांची. कारण कुठेतरी मानधना अभावी ह्या लोकांचं एक उपजीविका त्याच्यावरती चालून जाईल. कारण आज जे काही ते कलेचं सादरीकरण करत आहेत, जे काही त्यांनी एवढे वर्ष आजपर्यंत त्यांनी केलेलं आहे, ते पुढं भविष्यामध्ये ते ह्याच एखाद्या खेड्यागावातून खूप मोठा एक कलाकार बाहेर निघू शकतो. आणि ह्या ठिकाणी हे बघू शकता ज्यांनी काम केलेलं आहे, स्वर्गीय कडू तुळशीराम गावंडे, स्वर्गीय पांडुरंग नामदेव पाटील, कृष्णाच्या भूमिकेत स्वर्गीय सुधाकर पाटील, हे बघा. आणि अशा प्रकारचे हे काम आहे आणि हे असं हॉल आहे. गेली 100 वर्ष झालेली आहेत ह्या हॉलला आणि ह्या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी. आणि हे इकडे बघू शकता तुम्ही, हे अशा प्रकारचं काम आहे हे त्यांनी जे केलेलं आहे आजपर्यंत. तर मित्रांनो, हेच ते बालाजी नाट्यगृह आहे, श्री व्यंकटरमण रंगमंच. आपण आता आतमध्ये जाणार आहोत आणि त्याची पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. मित्रांनो, आपल्यासोबत आणखीन बरेच कलाकार आहेत जे हे सर आहेत ज्यांची माझी पहिली भेट झाली. सर, आपण काय करता? मी एक शिक्षक आहे आणि इथे नाटकांविषयी आवड आहे. पूर्ण आता तोच त्याच्यात त्यावेळेस असतं सगळं, हे तोच बघतो. तिथे जे सहकार्य लागतं मॅनेजमेंट ते सर्व करत असतो आणि एक सेवा म्हणून. आणि माझ्या घरातले व्यक्ती पण याच्यातच काम करत होते आणि करतायत. आता माझी 3री पिढी आहे, त्याच्यामुळे मला त्याची आवड आहे आणि सर्व काही आम्ही करत असतो. दादा, तुझं काय नाव आहे? नमस्कार, माझं नाव वैभव सुभाष टापसे. मी इथला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधला मुलगा आहे. त्यांची पण 5वी पिढी आहे. जवळजवळ माझी या नाट्य संस्थेला सेवा देण्याची माझी 5वी पिढी. तू कुठलं कॅरेक्टर करतोस त्याच्यामध्ये? मी लेडीज करतो, जेंट्स करतो. मत्स्य अवतार त्यांच्या कुटुंबामध्ये. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, हे खाली त्याचे फोटो आहेत आणि हे त्याने काम केलेलं आहे आणि खूप छान अशा पद्धतीचं त्याने कॅरेक्टर केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट राहिली, दादा तू काय करतोस? मी कॉलेजला आहे आणि त्यांची पण 5वी पिढी आहे. माझी पण 5वी पिढी आहे. म्हणजे माझे आजोबा, माझे वडील आणि आम्ही. तर मी पण नाटकामध्ये भूमिका करतो. काय काम करतो तू नाटकामध्ये? मी लेडीज पार्ट पण करतो आणि जेंट्स पण करतो. बरं, याच्या व्यतिरिक्त शिक्षण सुद्धा चालू आहे म्हणायचं. हो. खूप छान. हे तुम्ही खाली बघू शकताय फोटो जे याने काम केलेलं आहे आणि खूप भारी वाटलं तुम्हा सर्वांना भेटून. आल्याबरोबर इथे एक कलाकार म्हणून तुमची भेटही झाली.
एवढे उच्च व्यक्ती पाटील सर आपल्याला भेटले आणि त्यांच्या तोंडून काही गोष्टी आपल्याला जाणून घेण्यासाठी वेळ मिळाला. सर, ह्या आपल्या बिझी शेड्यूलमधून आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपलं मनातून धन्यवाद आणि तुमचंही सर्वांचं मनापासून धन्यवाद करतो. तर मित्रांनो, जाता एकच सांगतोय की कलाकारांना खरंच कुठंतरी एक मानाचं स्थान मिळायला पाहिजे, जे आज आपल्या खेडेगावातून अशी कला जिवंत ठेवतात. आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.